मित्रांनो ना, एवढा जातभेद वाढलाय महाराष्ट्रामध्ये ना, एकदम हद्दपार वाढलाय. असं कोण म्हणतंय मला माहित नाही. पण विषय चालू आहे जातीभेदचा. आता तर एवढा वाढला जातीभेद एकदम कामाच्या बाहेर वाढलाय. पण खरा जातीभेद कधी केला होता आणि कुणी केला होता हे ऐकू आपण एका कवितेमधून. चला ऐकू. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर कविता आहे. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो नीट आहे का? बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. आता आहे का मित्रांनो, जातीभेद बघा, जातीभेद कसा केला होता. बघा, जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा, जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. बघा, जातीभेद कसा केला होता. बघा, जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. नीट आहे का? आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. म्हणजे आम्ही त्यांच्या लोकात बसूही शकत नव्हतो. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. म्हणजे आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढती. आता संविधानामुळे आमची किंमत वाढती. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा किती कठोर जातीभेद केला होता. तुम्ही आता जे बोलता ना जातीभेद जातीभेद, बघा त्या काळात किती कठोर जातीभेद केला होता. त्यामुळं त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती, पण आम्हाला कुणी नव्हता साथी. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आती, पण त्यावेळेस आम्हाला कुणी नव्हता साथी. आता यांनाच आता आमची वाटते भीती. आता यांनाच आमची आता वाटते भीती. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. एवढा कठोर जातीभेद केला होता. बघा, जातीभेद कसा केला होता. आम्ही त्यांच्या लोकात बसूही शकत नव्हतो. बघा, जातीभेद कसा केला होता. महारमांग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता. हे तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही. त्यामुळं बघा जातीभेद कसा केला होता. महारमांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. आणि त्याचा कामापुरता वापर का केला होता की संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. बघा, जातीभेद कसा केला होता.
बघा जातीभेद कसा केला होता. महारमाग गावाच्या बाहेर ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता आणि संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात.